नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये विद्याधरची चांगलीच युगंधरने जिरवलेली आहे। विद्याधरच्या समोरच आनंदीच्या हाताला घट्ट युगंधरने धरलेला आहे आणि ही माझी बायको आहे, हिच्या वाट्याला जायचं नाही असं ठणकावूनच सांगितलेलं आहे। विद्याधरने युगंधरवर रागवूनच आता पोलिसांना घरी आणलेलं असतं, पण युगंधरने असं काहीतरी बोललेलं आहे की पोलिसांना परत जावं लागलेलं आहे आणि विद्याधरची बोलतीच बंद झालेली आहे। आता आनंदी मालिकेमध्ये एका पाठोपाठ एक जबरदस्त ट्विस्ट दाखवत आहेत। आता इथे पृथ्वीने जे नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला असतं त्यामध्ये मोठा धमाका दाखवणार आहेत, ते म्हणजे आनंदी या प्रोजेक्टची मुख्य म्हणजेच प्रोफेशनल मॉडेल म्हणून पृथ्वी सिलेक्ट करणार आहे आणि आता आनंदीला निंबाळकरांच्या घरामध्ये सगळेच चांगलं स्थान देत आहेत। हेच पाहून आनंदीला खूप आनंद होत असतो। चला तर नेमकं हे कसं घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर काल आपण पाहिलं की युगंधर आनंदीला थँक्यू म्हणत असतो। निंबाळकरांच्या घरामध्ये आजपर्यंत जे घडलं नाही ते आता घडत आहे आणि आनंदी हे फक्त तुझ्यामुळेच घडत आहे की तुटलेले आणि दुरावा झालेला बापलेक जवळ येत आहेत। आता इथे हे दोघे बोलत असतात, एवढ्यातच युगंधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी मी तुला दिवाळीचं गिफ्ट देणार आहे। आनंदी म्हणते, मालक साहेब आत्ता दिवाळीचं गिफ्ट? त्यावेळेला आता विद्याधर बाहेर जाताना युगंधरने पाहिलेलं असतं आणि युगंधरने आता जबरदस्त प्लॅनिंग या विद्याधरला धडा शिकवण्याचं केलेलं असतं। आता इथे विद्याधर काय करतो, गाडीचं दार उघडायला जात असतो, तोपर्यंत इकडे युगंधर आनंदीला घेऊन बाहेर आलेला असतो। आता इकडे दार उघडताच विद्याधरच्या गाडीचा मोठा ब्लास्ट होतो आणि बॉम्ब फुटतो आणि विद्याधरला खूपच भासतो, तो तिथेच खाली तळमळत पडतो। आता आनंदीने एवढा मोठा आवाज ऐकल्यानंतर ती घाबरते आणि युगंधरच्या जवळच जाते। आता युगंधर काय करतो, आनंदीच्या हाताला घट्ट धरतो आणि विद्याधरच्या समोर येतो। आता इकडे युगंधरला पाहून विद्याधर उठण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला एवढं भाजलेलं असतं की नीट उठता सुद्धा येत नसतं आणि उभारता सुद्धा येत नसतं। आता विद्याधरला नेमकं कळत नसतं की याने काय केलं आहे हे बरं। त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, विद्याधर तुला काय वाटलं की बॉम्ब ब्लास्ट फक्त तुलाच करता येतात का? मला काही येत नाही का तसलं करायला? आता युगंधर विद्याधरला धमकीच घालत असतो, आता मी फक्त तुझ्या गाडीचा ब्लास्ट केला आहे, नंतरच्या वेळेला तुझी डायरेक्ट डिलिव्हरी वरच करणार बघ। तुला काय वाटलं माझ्या काय साधं लक्षात येणार नाही कुकर कुणी फोडला आहे ते? उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजणारा मी काय तुला दुधभोळा वाटलो का? मी तुला लय लवकर ओळखून आहे। आता विद्याधरला आठवतं की त्याने कुकरची जे प्लॅनिंग केलेलं असतं त्यामध्ये आनंदी किती जखमी झालेली असते। आता नेमकं युगंधरला हे कसं माहीत पडलं की विद्याधरनेच कुकर फोडला होता, हेच आता दाखवलं आहे। इथे आता रामू काका किचनमध्ये काम करत असतात आणि युगंधर येऊन रामू काकांना सांगत असतात, रामू काका आनंदीची तब्येत खूप बिघडली आहे आणि आजपासून ती माझ्या रूममध्ये थांबणार आहे आणि जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत ती तिथेच थांबेल, त्यामुळे तिला काही लागेल काही नाही ते सगळं तुम्ही पाहायचं। आता रामू काका म्हणतात, हो मालक साहेब, काही हवं आहे का वरती? आता मी घेऊन जाऊ का? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, नाही आता काही नको आहे, पण तुम्ही पटकन बाजारात जा आणि ताजी फळं घेऊन या। आता रामू काका सुद्धा युगंधरचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐकत असतात। आता युगंधर म्हणत असतो, तिला रोजच्या रोज ताजी फळं मिळाली पाहिजेत आणि हो रामू काका, बाजारामध्ये गेल्यानंतर चाफ्याची फुलं घेऊन या आणि माझ्या रूम मध्ये ठेवा, आनंदीला चाफ्याची फुलं खूपच आवडतात। आता युगंधर आनंदीची आवड लक्षात घेऊन रामू काकांना सांगत असतो, चाफ्याची फुलं रूम मध्ये ठेवा, पण ती रोजच्या रोज बदलली गेली पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा। युगंधर नेहमीप्रमाणे रामू काकांना म्हणत असतो, पोचलं का? त्यावेळेला रामू काका म्हणत असतात, हो मालक साहेब पोचलं। आता युगंधर असं सांगून किचन मधून जात असतो, तेवढ्यातच किचनवर युगंधरचं लक्ष जातं आणि तिथेच विद्याधरची अंगठी दिसते। त्याच वेळेला युगंधरला कळालेलं असतं की कुकरचा ब्लास्ट विद्याधरनेच केलेला आहे। आता इकडे युगंधर विद्याधरला म्हणत असतो की त्याच वेळेला तुला ओळखलं होतं की हे सगळं तूच केलं आहेस, पण मी तुला काही बोललो नाही कारण मला तुला तुझ्याच भाषेत उत्तर द्यायचं होतं। आता तो म्हणत असतो, या मुलीच्या हाताला धरून मी तिला या घरामध्ये आणलं आहे, स्वतःच्या जबाबदारीने आणलं आहे, त्यामुळे या घरातच काय अखंड या दुनियामध्ये कोणाचीही हिंमत होणार नाही तिच्या वाट्याला जाण्याची। आणि जर यापुढे आनंदीला काय आनंदीच्या सावलीला जरी त्रास दिलास ना तर या गाडीचा कोळसा झालाय ना
तो लक्षात आणायचा, कारण तुझा अंत यापेक्षा भयानक मी करणार आहे. त्यामुळे माझी ही गोष्ट इथून पुढे लक्षात ठेवायची. आता इकडे आनंदी या दोघांचं बोलणं ऐकतच उभारलेली असते. आता युगंधर म्हणत असतो, आणि एक गोष्ट तुला सांगतो, माझ्या आणि पृथ्वीमध्ये आडा घालण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. आमच्यामध्ये भांडणं लावायची नाहीत आणि त्याचे कान सुद्धा भरायचे नाहीत. आणि एक लक्षात ठेव, तू काहीही त्याला सांगितलंस ना तरी तो वाया जाणार नाही, कारण त्याच्या अंगामध्ये निंबाळकर या युगंधर निंबाळकराचं रक्त आहे. आता इथे युगंधर विद्याधरला सांगत असतो की तुला माहीत असावं म्हणून मी तुला सांगत आहे. आता हे बाप लेक भांडणार नाही, तर हे बाप लेक मिळून निंबाळकरांच्या फॅक्टरीमध्ये एक नवीन अध्याय सुरू करणार आहेत आणि प्रगतीचा मार्ग धरणार आहेत. आता हे ऐकून आनंदीच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता इथे विद्याधर गुपचूपच उभारलेला असतो. एवढं त्याला भाजलेलं असतं की त्याला ऐकण्यापलीकडे काही पर्यायच उरलेला नसतो. आता इकडे आनंदी म्हणत असते, जे पेराल तेच उगवेल, त्यामुळे चांगलं पेरा चांगलंच उगवेल. आता इकडे विद्याधर या आनंदीवर तर जास्तच चिडलेला असतो. आता इथे आनंदी असं म्हटल्यानंतर युगंधर विद्याधरच्या समोरच आनंदीच्या हाताला घट्ट धरतो आणि तिला घरामध्ये घेऊन जातो. आता विद्याधर युगंधरने हात धरलाय म्हणल्यानंतर त्या हाताकडे पाहतच राहतो आणि जास्तच चिडतो. आता ते दोघे तिथून निघून गेल्यानंतर विद्याधर म्हणत असतो, आजची ही दिवाळी तू तुझ्या मताने साजरी केली आहेस, पण येणारी होळी हा विद्याधरच पेटवणार आहे, एवढं लक्षात ठेव. तुझ्या प्रतिष्ठेला असा काही डाग लावीन ना, तो डाग पुढचे 7 जन्म सुद्धा पुसला जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. आता इथे विद्याधर युगंधरवर खूपच चिडलेला आहे. आता किचनमध्ये आनंदी हे सगळा प्रकार आरतीला सांगते. त्यावेळेला आरती म्हणत असते, मला विचारशील तर मालक साहेबांनी हे अगदी योग्यच केलं आहे. तसल्या नराधमाला ही शिक्षा योग्य आहे, त्याला असंच पाहिजे. आता बघ, तो तुझ्याकडे वाकड्या नजरेने कधीच पाहणार नाही. आता इथे आनंदी मात्र खूपच घाबरलेली असते. ती म्हणत असते, अगं आरतीताई, या सगळ्याची तर मला खूप भीती वाटत आहे. अगं बॉम्ब ब्लास्ट होता तो, ती काही छोटी मोठी गोष्ट नव्हती. काहीतरी अनर्थ घडला असता तर, कोणाच्या तरी जीवावर बेतला असतं तर काय करायचं होतं बरं. मला तर खूपच भीती वाटायला लागली बाई या सगळ्याची. आता आरती म्हणत असते, अगं आनंदी कशाला घाबरतेस, मालक साहेबांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत म्हटल्यानंतर खूप विचार करूनच केल्या असतील ना, आणि मालक साहेबांनी केले म्हटल्यानंतर ते योग्यच असणार आहे. अगं तू अजिबात काळजी करू नकोस. मला तर खूप बरं वाटायला लागले की तुला असा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा नवरा मिळाला. आनंदी, लहानपणीच तुझी दृष्टी देवाने हिरावून घेतली, पण देवाने तुला मालक साहेबांसारखा नवरा देऊन खूपच चांगलं काम केलं आहे बघ. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो ते तर खरंच आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी नको तू काळजी करू, तू अजिबात आनंदी काळजी करू नकोस. आणि हो आनंदी, आबांनी दिलेला लेप तू लावलास का. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही ग, कामावरल्यानंतर लावते आता. त्यावेळेला आरती सुद्धा हो म्हणते. आता आनंदी म्हणत असते, अगं आरतीताई, तू इथे कशी आलीस, तू फॅक्टरीत नाही गेलीस का. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं मी गेले होते फॅक्टरीला, पण मालक साहेबांनीच मला घरी पाठवलं आहे. घरी काहीतरी नवीन प्रोजेक्टमध्ये डिझाईन बनवून द्यायचे आहेत, म्हणूनच मी इकडे आली आहे. आता आरती म्हणत असते, चला मी आनंदी निघते नाहीतर तुझा तो खडूस मुलगा, असं म्हणणार. एवढ्यातच आनंदी जोरात म्हणत असते, आरतीताई असं म्हणायचं नाही. त्यावेळेला आरती वाक्य बदलते आणि म्हणत असते, हो बाई, तुझा तो लाडका मुलगा खेकसेल ना माझ्यावर, जातो मी आता, मला उशीर होईल. असं म्हणून आरती आता पृथ्वीच्या रूममध्ये निघून जाते. आता इथे आरती अगदी मन लावून पृथ्वीला बऱ्याच डिझाईन बनवून देते, पण पृथ्वीच्या काही मनालाच येत नसतं. आता या दोघांमध्ये पुन्हा गमतीशीर किचकिच सुरू होणार आहे. आता इकडे आरतीने एक छान डिझाईन बनवलेली असते आणि ती पृथ्वीला दाखवत असते. आता पृथ्वी काय करतो, ती सुद्धा डिझाईन त्याला आवडत नाही म्हणून कागद चुरगळतो आणि फेकून देतो. त्यावेळेला आरती म्हणत असते, अरे काय रे बाबा, तुझ्या काहीच कसं मनाला येत नाही, तुझ्यासाठी मी कधीपासून माझ्या डोक्याचा भुगा करून घेतला आहे इथे. आता इथे पृथ्वी म्हणत असतो, अगं असल्या डिझाईन नको आहेत मला, जरा चांगल्या डिझाईन हव्या आहेत. त्यावेळेला आरती म्हणत असते, अरे आणि कसल्या चांगल्या डिझाईन, तुला काय आता भेंडीची डिझाईन बनवून देऊ का. खरं तर शिर्के साहेबांनी तुझ्यासारख्या गर्विष्ठ मुलाबरोबर मला काम करायला सांगितलं ना, त्याच वेळेला मी कोपरापासून हात जोडून नकार द्यायला पाहिजे होतं. आता पृथ्वी आरतीवर चिडलेला असतो. तो म्हणत असतो, तुला नाही का काम करायचं माझ्याबरोबर. त्यावेळेला आरती म्हणत असते, हो
हो नाही करायचं मी तुझ्यासाठी नाहीच करत आहे, मला मालक साहेबांनी सांगितलंय म्हणून मी करतोय, उगीच उंटावरून शेळ्या राखतोय हा. आता पृथ्वी काय करतो, आरतीचा खूप राग येत असतो पण तो राग शांत करतो आणि तिला समजावून सांगत असतो, हे बघ आरती, आपल्याला जे प्रोजेक्ट करायचं आहे ते जरा मॉडर्न करायचं आहे, आपण जे प्रोडक्ट तयार करणार आहे ते सगळ्यांना आवडलं पाहिजे. आता पृथ्वी त्या डिझाईनकडे हात करतच म्हणत असतो, अगं ह्या डिझाईन तर एकदम जुन्या आणि गावठी आहेत, या डिझाईन कोणालाच आवडणार नाहीत, आपल्या डिझाईन कशा एकदम ग्लोबल आणि मॉडर्न असल्या पाहिजेत. आता पृथ्वी आरतीला म्हणत असतो, हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे आणि माझा पहिला प्रोजेक्ट मला एकदम छान आणि मॉडर्नच करायचा आहे, तुझ्यासारखा मीडिओकर नाही करायचा. त्याला आरती चिडते आणि म्हणते मीडिओकर म्हणजे, त्याला पृथ्वी म्हणत असतो मीडिओकर म्हणजे सामान्य. त्यावेळेला आरती म्हणत असते, मला मीडिओकरचा अर्थ माहीत आहे पण तू मला असं सामान्य का म्हणतायस बरं. आता आरती रागानेच पृथ्वीला म्हणत असते, तू मला असं म्हणतोयस का आणि मला आता हे कामच करायचं नाहीये. त्याला पृथ्वी सुद्धा रागाने म्हणत असतो, तुला नाही का काम करायचं माझ्यासोबत, नको करूस, जा बरं तू इथून. त्यावेळेला आरती आता सगळं गुंडळून तिथून जात असते. आता दोघांचं ह्या भांडण लागलेलं असतं तेवढ्यातच आनंदी तेथे येते. आता इकडे आनंदी म्हणत असते, काय झाले तुम्हा दोघांना, का भांडत आहात बरं. त्यावेळेला आरती आता पटकन, बघ ना तुझा छोटा मुलगा असं म्हणणार इतक्यातच आनंदी तिचं वाक्य कट करते आणि म्हणते, छोटे मालक आहेत ते. त्यावेळेला आरती म्हणते, अगं हो, बघ ना तुझ्या छोट्या मालकांनी अगदी माझं डोकं फिरवून टाकलं आहे, किती भांडतोय हा. त्यावेळेला पृथ्वी जोराने ओरडतच आरतीजवळ येतो आणि म्हणतो, काय बोलत आहेस, मी डोकं फिरवलंय का तुझं. आता पृथ्वीच आनंदीला म्हणत असतो, आनंदी, तुझ्या या बहिणीनेच माझं डोकं फिरवून ठेवलंय बरं का, कसल्या त्या डिझाईन बनवून ठेवल्यात बरं त्या. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, तुम्ही पहिल्यांदा दोघांनी सस्या कासवासारखी ही भांडणं सुरू केलेत ना, ती बंद करा पहिल्यांदा. आता आरती म्हणत असते, हो आजपासून आम्ही दोघं भांडणारच नाहीये, कारण मी आता याच्याशी बोलणारच नाहीये, कारण आम्ही दोघं जण सोबत काम करणारच नाही. त्यावेळेला आता आनंदी आरतीला शांत करत असते, म्हणत असते, अगं आरती ताई असं काय करतेस, थोडं ऐकून तरी घे. आता पृथ्वी म्हणत असतो, आनंदी अडवू नकोस तिला, जाऊ देल, असं हिला काय येतं, बिनकामाचीच आहे ही. आणि मला एक तर प्रश्न पडलाय, फॅक्टरीमध्ये हिला डिझायनर पोस्टवर कुणी ठेवलं बरं. त्यावेळेला आरती म्हणत असते, तुझ्या वडिलांनी ठेवलं आहे, मला मालक साहेबांनी ठेवलंय, जाऊन विचार त्यांनाच का ठेवलंय ते. पृथ्वी म्हणत असतो, त्यांना काय बोलायचं नाही, त्यांना मध्ये अजिबात आणायचं नाही. त्यावेळेला आरती म्हणत असते, मी आणणार त्यांना मध्ये, ते माझे मालक साहेब आहेत. आता या दोघांची पुन्हा किचकिच सुरू झाल्यानंतर आनंदी म्हणत असते, 1 मिनिट, तुम्ही दोघांनी भांडण थांबवा बरं. आता आरती काय करते, दोघांच्या मधोमध येऊन उभा राहते आणि म्हणत असते, तुम्ही दोघांनी पहिल्यांदा ही भांडणं थांबवा बरं, तुमच्या दोघांचा ही इगो ॲटिट्यूड बाजूला ठेवा, कारण त्यापेक्षा महत्त्वाचा हा प्रोजेक्ट आहे आपल्यासाठी. आता आनंदी पृथ्वीला म्हणत असते, पृथ्वी सर, आरतीताई खरंच छान डिझाईन बनवते, आपली जी बाहेरची परदेशातील ऑर्डर जी आपल्याला मिळाली आहे ती आयडिया जरी माझी असली तरी त्या सगळ्या डिझाईन आरतीताईनेच बनवल्या आहेत आणि तिच्यामुळेच ही ऑर्डर आपल्या फॅक्टरीला मिळाली आहे. आता आरतीचं मोठेपण आनंदी सांगत असते म्हणल्यानंतर आरती पटकन पृथ्वीला म्हणत असते, कळलं का तुला आता. त्यावेळेला आनंदी रागानेच आरतीला म्हणत असते, आरतीताई तू जरा गप्प बस आता इकडे ये बरं, असं म्हणून आरतीच्या हाताला धरूनच पृथ्वीजवळ नेते. आता आनंदी म्हणत असते, तुम्ही दोघांनी पहिल्यांदा हे आपापसातले वाद सोडा बरं आणि तुम्ही दोघांनी एकत्र येऊन टीम म्हणून काम करा. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं टीम म्हणून कसं काम करायचं, याला तर माहीतच नाहीये की याला नेमकं काय हवं आहे ते. एवढ्या मी 1760 डिझाईन त्याला बनवून दिल्या पण त्यातील एकही पसंत येत नाहीये त्यालाच माहित नाही की कसली डिझाईन बनवायची आहे आणि मला सांगत सुद्धा नाहीये काय करायचं आहे ते. आता हे तिघजण बोलत असतात तेवढ्यात शिल्पाताई ते पृथ्वीसाठी नाश्ता घेऊन आलेले असतात. आता इथे शिल्पाताई पृथ्वीला म्हणत असतात, अरे पृथ्वी, पोटाला काही खाणार आहेस की दिवसभर कामच करत बसणार आहेस. आता शिल्पाला पाहून पृथ्वी पटकन शिल्पाजवळ धावत येतो आणि तिच्या साडीकडे पाहतच म्हणत असतो, 1 मिनिट, मला सापडलं, मला काय हवं आहे ते. त्यावेळेला तर आरती म्हणत असते, म्हणजे काय, मला कळलं नाही. त्यावेळेला शिल्पाताईंची साडी पृथ्वीला खूप आवडलेली असते. आता तो म्हणत असतो, माझ्या आत्याची साडी बघ, जशी तिने साडी नेसली आहे अगदी तशीच डिझाईन मला माझ्या प्रोजेक्टसाठी हवी आहे. त्यावेळेला आरतीला काहीच कळत नाही. म्हणल्यानंतर पृथ्वी काय करतो,
शिल्पाताईचा मोबाईल घेतो आणि तिच्या मोबाईलवरची फोटो काढून आरतीला दाखवत असतो. म्हणत असतो, माझ्या आत्याच्या साड्या बघ, तिच्या साड्यांची कशी डिझाईन, कशी फॅशन आहे, अगदी तसंच मला हवं आहे. आता इथे पृथ्वी आरतीला फोटो शिल्पाताईचं दावल्यानंतर शिल्पाताई जवळ येतो आणि म्हणत असतो, आत्या तू खरंच माझं मोटिवेशन आहेस बघ, आणि तुझ्यामुळेच मला हे सगळ्या आयडिया मिळाल्या आहेत. त्यावेळेला आता शिल्पा म्हणत असते, पृथ्वी खरंच तुझी आयडिया एकदम परफेक्ट आणि चॉईससुद्धा परफेक्ट आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, आता तुला कळालं ना आरती, काय करायचं आहे काय नाही ते. आता पृथ्वी काय करतो, शिल्पाला म्हणत असतो, चला आता मला ऑफिसला जायला हवं, मला तिथे जाऊन खूप काम करायचं आहे. पृथ्वी आरतीला सुद्धा म्हणत असतो, चल तुला तिथे डिझाईनवर काम करायचं आहे आणि मला माझ्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, आत्ता ऑफिसला मी नाही येणार, ही काही वेळ आहे का ऑफिसला जाण्याची. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, तुला नाही यायचं, तू राहू दे, पण मी जाते. आता पृथ्वी गेल्यानंतर शिल्पा म्हणत असते, बापल्या एकदम सारखेच आहेत, यांना कामापुढे खाण्यापिण्याचं शुद्धच राहत नाही. त्यावेळेला आता शिल्पा आनंदीला म्हणत असते, चला स्वयंपाकाला लागा बरं, पृथ्वीला डबा पोहोचवायला पाहिजे, त्याने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, हो ताई साहेब, मी पटकन स्वयंपाक बनवते आणि डबा पाठवते. आता इकडे आरती सुद्धा आनंदीला म्हणत असते, आनंदी तू स्वयंपाक कर, मी आता निघते, असं करून ती घरी जाते. इकडे आता आनंदीने खाली येऊन पटकन घाईघाईने स्वयंपाक बनवलेला असतो आणि पृथ्वीसाठी डबा भरून ड्रायव्हरांच्या जवळ दिलेला असतो आणि त्यांना सांगत असते, हा डबा छोट्या मालकांना नेऊन द्या पटकन, त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. आता इकडे धनश्री विद्याधरला सारखी फोन लावत असते, पण तो उचलतच नसतो. एवढ्यातच आता निंबाळकरांच्या दारामध्ये पोलिसांच्या गाडीचा आवाज यायला लागलेला असतो. आता तो आवाज ऐकून घरातले सगळेच हॉलमध्ये जमा झालेले असतात. आता बापू म्हणत असतात, शिल्पा आपल्या घराबाहेर पोलिसांच्या गाडीचा आवाज काय येत आहे बरं. त्यावेळेला माई घाबरलेल्या असतात, त्या म्हणतात, पोलीस आणि आपल्या घरी. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो मी हाच विचार करत आहे की आपल्या घराबाहेर पोलिसांची गाडी का आली आहे बरं. आता इकडे पोलीस निंबाळकरांच्या घरामध्ये आलेले असतात. ते पाहून शिल्पाताई म्हणत असतात, पोलीस तुम्ही इथे काय करत आहात बरं. आता पोलीस निंबाळकरांच्या घरामध्ये आलेले असतात. ते पाहून शिल्पा म्हणत असते, तुम्ही इथे काय करत आहात बरं साहेब, कोणी बोलवलं तुम्हाला इथे. एवढ्यातच आता हा आवाज ऐकून युगंधर काम करत असतो, तो पटकन खाली निघून येतो आणि शिर्के सुद्धा आलेले असतात. आता युगंधर पोलिसांना थोडा सुद्धा घाबरत नाही आणि निवांत रुबाबमध्ये तिथे खुर्चीवर बसलेला असतो. आता इथे शिल्पा युगंधरला म्हणत असते, अरे युगंधर आपल्या घरी पोलीस का आलेत बरं. एवढ्यातच आता विद्याधरचा आवाज येतो, मी बोलवलंय पोलिसांना, असं म्हणतच आता तो लंगडतच आत येतो. आता विद्याधर एवढा जखमी झालेला असतो की हे पाहून धनश्री पटकन त्याच्याकडे धावत जाते, पण येऊ नकोस माझ्याजवळ असं म्हणून तिला दूरच थांबवतो. आता घरातील विद्याधरची ही अवस्था पाहून सगळेच घाबरलेले असतात. आता घरातील माई शिल्पाताई सगळेच म्हणत असतात, अरे विद्याधर तुला काय झालं आहे, एवढं काय लागले बरं तुला. त्यावेळेला धनश्री तर एवढी घाबरलेली असते, ती म्हणत असते, अहो काय झाले तुम्हाला, किती लागले बरं ते. आता सगळेजण एवढे विचारत असतात. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, जीव घेणा हल्ला झाला आहे माझ्यावर, माझ्या गाडीमध्ये बॉम्ब फोडला गेला आहे, या नराधमाने माझ्यावर जीव घेणा हल्ला केला आहे. आता इथे विद्याधर म्हणत असतो, मला जिवंत जाळण्याचा याचा प्लॅन होता. आता युगंधर थोडाही विद्याधरला घाबरत नाही. शिल्पा मात्र विद्याधरवर चिडलेली असते. ती म्हणत असते, तुला काय बोलतोय ते कळतंय का, सख्या मोठ्या भावावर तू असला आरोप करत आहेस. आता विद्याधर म्हणत असतो, ताई विचार तुझ्या लाडक्या भावाला, माझा जीव घ्यायचा प्लॅन आज ह्याचा होता, यांनी माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला होता. अगं ताई माझं नशीब चांगलं आज, म्हणून मी मरणाच्या दारातून परत आलो आहे. इकडे आता आनंदी मात्र खूपच घाबरलेली असते. आता हा म्हणत असतो, ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला त्याला तर बेड्या ठोकल्याच पाहिजेत आणि म्हणूनच मी पोलिसांना बोलवलं आहे. आता माई म्हणत असतात, अरे विद्याधर काय बोलत आहेस तू, आपल्या घरातील कोणीच असं करणार नाही. त्याला बापू म्हणत असतात, हो अगदी बरोबर आहे आणि युगंधर तर असलं काम करणारच नाही. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, बापू याच नराधमाने हे काम केलं आहे आणि मला खात्री आहे माझ्या गाडीमध्ये बॉम्ब यानेच ठेवला होता. आता इथे विद्याधर म्हणत असतो, मला अगदी खात्री आहे हा गुन्हा यानेच केला आहे. आता विद्याधर एवढा चिडलेला असतो की रागानेच पोलिसांना म्हणत असतो, तुम्हाला इथे काही चहा पाण्याला बोलवलं नाहीये, पटकन अटक करा याला. त्यावेळेला आता पोलीस विद्याधरचं काहीच ऐकून घेत नाही. ते म्हणत असतात,
विद्याधर साहेब, तुम्ही हे कशाच्या आधारावर बोलत आहात? तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे युगंधर मालक साहेबांनीच केलं आहे म्हणून? तुम्ही तुमच्या सख्या भावावर आरोप करत आहात, हे लक्षात घ्या. आता हे पोलिसांचं बोलणं ऐकून विद्याधर जास्त चिडतो आणि म्हणतो, सो भाऊ? कसला भाऊ? हा माझा भाऊ वगैरे नाही आहे. हा भावाच्या नावाखाली पक्का दुश्मन आहे माझा. सक्का भाऊ पक्का वैरी म्हणतात ना, तेच आहे हे. आता विद्याधर म्हणत असतो, तुम्ही पटकन याला अटक करा, कारण याने माझ्यावर जीव घेणा हल्ला केला आहे आणि याने स्वतःहून माझ्या समोर कबूल केला आहे यानेच गाडीमध्ये बॉम्ब ठेवला होता म्हणून. आता विद्याधर पोलिसांना म्हणतो, सो तुम्ही आत्ताच्या आता याला अटक करा आणि लवकरात लवकर करा. आता युगंधर काय करतो, विद्याधरचं सगळं बोलणं ऐकून घेतच शांत बसलेला असतो. आता विद्याधरचं बोलून झाल्यानंतर युगंधर उठतो आणि म्हणत असतो, तू माझ्यावर जो आरोप करत आहेस त्याचा काय पुरावा आहे बरं? कशाच्या आधारावर तू माझ्या विरुद्धात हे बोलत आहे? काय पुरावा आहे तुझ्याकडे की तुझा हा अपघात मीच केला आहे? मी तुझ्याशी बोलताना किंवा गाडीमध्ये बॉम्ब ठेवताना मला कुणी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे का? कोणी आहे का साक्षीदार तुझ्याकडे? कुठं आहे तुझा पुरावा बरं? असं विद्याधरला युगंधरने विचारल्यावर विद्याधर म्हणत असतो, ते पोलीस शोधतील की, मी कशाला शोधू? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ज्या दिवशी माझ्या विरुद्ध पुरावा मिळेल, कोर्टात तो पुरावा तू सादर करशील, त्याच दिवशी मी स्वतःहून पोलिसांच्या गाडीमध्ये जाऊन बसेन. तुझ्याकडे माझ्या विरोधात कोणताही पुरावा नाही आहे आणि पुरावा नसताना जर या युगंधरच्या नावावर चिखलफेक कोणी केली तर मी त्याला सोडणार नाही. आणि आता जर तू शांत बसला नाहीस तर तुझ्यावर अब्रू नुकसानीचा असा डावा ठोकील की सगळा पुढचा जन्म सुद्धा तू तुरुंगातच काढशील. आता युगंधरचं हे बोलणं ऐकल्यानंतर विद्याधरची बोलतीच बंद झालेली असते. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये इथे मिताली पृथ्वीला म्हणत असते की आपल्या नवीन प्रोजेक्टच्या सगळ्या साड्या आपल्याला मीडियासमोर लॉन्च करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला एक मॉडेलची गरज आहे आणि तो मॉडेल अचानक आपल्याला कुठून मिळेल बरं? त्यावेळेला आता पृथ्वी म्हणत असतो, अगं मॉडेलची काय गरज आहे आणि शोधायची काही सुद्धा गरज नाही आहे. आपल्यासाठी ती मॉडेल आपल्या घरातच आहे, आपल्या नजरेसमोर आहे. आता शिल्पाला वाटत असतं की पृथ्वी तिचंच नाव घेणार असतो आणि म्हणून ती म्हणत असते, आम्हाला तर कळू दे तुझ्या नवीन प्रोजेक्टची नवीन मॉडेल कोण आहे ती. त्यावेळेला आता पृथ्वी म्हणत असतो, माझ्या नवीन मॉडेलची नवीन मॉडेल आहे आनंदी. आता पृथ्वी म्हणतो, ती मॉडेल आहे आनंदी. आनंदीच या प्रोजेक्टच्या सगळ्या साड्या मीडियासमोर लॉन्च करेल. त्यावेळेला आता हे ऐकून शिल्पाला एवढा राग आनंदीचा आलेला असतो की ती पुन्हा आनंदीवर राग काढणार हे नक्की. तर येणाऱ्या भागांमध्ये पृथ्वी आणि युगंधरमध्ये कशी एकी होणार आहे हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.